नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्र कॉमर्स अकॅडमी मध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामधील फरक. एक्झामच्या दृष्टिकोनातून ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. पॉइंट नंबर 1, मीनिंग. अ डायरेक्ट टॅक्स इज अ टॅक्स विच इज पेड डायरेक्टली बाय an individual or organization to the government. डायरेक्ट टॅक्स हा असा टॅक्स आहे जो गव्हर्नमेंटला इंडिव्हिज्युअल किंवा एखादी संस्था डायरेक्टली पेड करते. इनडायरेक्ट टॅक्सेस आर कलेक्टेड बाय एन इंटरमिडियरी लाईक अ रिटेलर फ्रॉम द एंड कंझ्युमर अँड देन रेमिटेड टू द गव्हर्नमेंट. सो इनडायरेक्ट टॅक्स हा असा टॅक्स आहे जो सेलर म्हणजेच दुकानदार ग्राहकांकडून कलेक्ट करतो आणि कलेक्ट केलेला टॅक्स तो सेलर गव्हर्नमेंटकडे पाठवून देतो, त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. पॉइंट नंबर 2, नेचर ऑफ टॅक्स. प्रोग्रेसिव्ह टॅक्स. डायरेक्ट टॅक्स हा मित्रांनो प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे. प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजेच काय, ज्या प्रमाणात एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या इन्कम मध्ये वाढ होते त्याप्रमाणेच टॅक्सच्या रेट मध्ये सुद्धा वाढ होते. 3 लाखापर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायची गरज नसते, परंतु 3 लाखाच्या वर इन्कम ज्याप्रमाणे तुमचं वाढत जाईल त्याप्रमाणे टॅक्सचा जो रेट आहे 5%, 10%, 15%, 20% अशा पद्धतीने तुमच्या इन्कमच्या वाढत्या प्रपोर्शनने टॅक्सचा रेट सुद्धा वाढत जातो, त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह टॅक्स. So direct tax is a progressive tax, that is its tax rate increase with individual income. Indirect tax हा रिग्रेसिव्ह टॅक्स आहे मित्रांनो. प्रोग्रेसिव्हच्या अपोजिट आहे रिग्रेसिव्ह. तुमचं इन्कम कितीही वाढून दे, परंतु टॅक्सचा रेट हा सगळ्यांसाठी, तो श्रीमंत असू द्या अथवा गरीब असू द्या, सगळ्यांसाठी इनडायरेक्ट टॅक्सचा रेट हा सेम असतो, त्यामुळे त्याला म्हणतात रिग्रेसिव्ह टॅक्स. So indirect tax is a regressive tax, that is its tax rate is not affected by the individual's income. Point number 3 आहे basis of tax. A direct tax is imposed on income or wealth of a person. Direct tax हा असा टॅक्स आहे जो एखाद्या पर्सननी कमावलेल्या इन्कम वरती किंवा त्याच्या संपत्तीवरती कॅल्क्युलेट केला जातो. And indirect tax is imposed on the consumption of goods and services. ग्राहक बाजारातून जे गुड्स विकत घेतो किंवा जी सर्व्हिस घेतो, जसे का हॉटेलमध्ये गेल्यावरती आपल्याला सर्व्हिस मिळते, त्याच्यावरती आपल्याकडून जो टॅक्स घेतला जातो त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. पॉइंट नंबर 4, रेट ऑफ टॅक्स. The rate of tax based on income level. आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, डायरेक्ट टॅक्सचा जो काय रेट आहे तो तुमच्या इन्कम वर डिपेंड आहे. जसं तुमचं इन्कम वाढत जाणार त्याप्रमाणे टॅक्सचा रेट सुद्धा वाढत जाणार, 5%, 10%, 15% या प्रमाणात. टॅक्स रेट आर सेम फॉर एव्हरीवन. परंतु इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, परंतु ज्या काय वस्तू रिच किंवा पुअर पर्सन कंझ्युम करतात त्याच्यावरती टॅक्सचा रेट हा सेमच असतो, सगळ्यांसाठी सेम असतो. पॉइंट नंबर 5, इम्पॅक्ट. डायरेक्ट टॅक्स मेनली अफेक्ट हायर इन्कम ग्रुप. सो डायरेक्ट टॅक्स म्हणजेच इन्कम टॅक्स. सो इन्कम कुणाचं जास्त असतं, हायर इन्कम ग्रुपचं, त्यामुळे त्यांनी कमावलेल्या इन्कम वरती मोठ्या प्रमाणात टॅक्स द्यावा लागतो. पण ज्याचं इन्कम 3 लाखांपेक्षा कमी आहे अशा इंडिव्हिज्युअलला इन्कम टॅक्स भरायची गरज नसते. Indirect tax affect all consumer equally.
पण तेच इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाजूने जर सांगायचं झालं तर तो श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, प्रत्येकासाठी गुड्स आणि सर्व्हिस वरती सेम टॅक्स चार्ज केला जातो. पॉइंट नंबर 6, ट्रान्सफर ऑफ बर्डन. द बर्डन ऑफ अ डायरेक्ट टॅक्स कॅन नॉट बी ट्रान्सफर टू अनदर पर्सन. जर समजा मिस्टर XYZ ला 10 लाख रुपये इन्कम झालं तर त्याला त्याच्या इन्कम वरती त्याला स्वतःला टॅक्स भरायचा आहे, तो त्याचा टॅक्स दुसऱ्या पर्सनला ट्रान्सफर करू शकत नाही. तो त्या XYZ नी त्याला झालेल्या 10 लाखाच्या इन्कम मधून त्याचा इन्कम टॅक्स भरायचा असतो, तो दुसऱ्याला ट्रान्सफर करता येत नाही. परंतु इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत सांगायचं झालं, द बर्डन ऑफ अन इनडायरेक्ट टॅक्स कॅन बी ट्रान्सफर टू कंझ्युमर. आता ह्याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर सेलर म्हणजेच दुकानदार ज्या वेळेला गुड्स म्हणजेच माल परचेस करतो त्यावेळेला तो जीएसटी देतो, आणि तोच दुकानदार ज्या वेळेला गुड्स विकतो म्हणजे सेल करतो ग्राहकाला, तेव्हा ग्राहकाकडून जीएसटी घेतो. याचाच अर्थ काय, हा जो काय बर्डन ऑफ टॅक्स आहे तो सेलर वरून सेलर म्हणजे दुकानदाराकडून कस्टमर म्हणजे ग्राहकावरती काय झाला, शिफ्ट झाला म्हणजे ट्रान्सफर झाला. सो द बर्डन ऑफ अन इनडायरेक्ट टॅक्स कॅन बी ट्रान्सफर टू कंझ्युमर. पॉइंट नंबर 7, टॅक्स इव्हेजन. इव्हेजन म्हणजेच टाळता येणे. सो डायरेक्ट टॅक्स हा आपल्याला टाळता येतो. टॅक्स इव्हेजन इज पॉसिबल. सो डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत टॅक्स इव्हेजन पॉसिबल आहे, तो आपण टाळू शकतो. पण इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत टॅक्स इव्हेजन इज मोर डिफिकल्ट, किंवा नाही म्हटलात तरी सुद्धा ते बरोबरच असणार आहे. आपण इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा टॅक्स टाळू शकत नाही. वस्तू खरेदी केली की त्याच्यावर जीएसटी तुम्हाला द्यावंच लागणार. सर्व्हिस कुठली तरी तुम्ही घेतली की त्याच्यावर तुम्हाला जीएसटी द्यावीच लागणार, ती आपल्याला अवॉइड करता येत नाही. परंतु डायरेक्ट टॅक्स हा आपल्याला काही प्रमाणात नक्की अवॉइड करता येतो. पॉइंट नंबर 8, एक्झाम्पल. इन्कम टॅक्स अँड वेल्थ टॅक्स आर द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. सो इन्कम टॅक्स आणि वेल्थ टॅक्स. सो इन्कम टॅक्स म्हणजेच आपल्याला झालेल्या उत्पन्नावरती जो आपण टॅक्स देतो तो डायरेक्ट टॅक्स आहे. वेल्थ टॅक्स म्हणजे संपत्तीवरती जो काय टॅक्स असतो तो डायरेक्ट टॅक्स आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी आणि एक्साइज ड्युटी आर द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. सो एक्झाम्पल पण डोक्यात ठेवा, तुम्हाला एमसीक्यू मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, नक्की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला पूर्ण खात्री आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, कारण तुम्ही केलेल्या लाईक आणि कमेंटमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील ती व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल. लक्षात ठेवा, ज्ञान वाटल्यानेच वाढते. धन्यवाद.